पण आपण तर अभ्यास सोबतच करत होतो बे. तुम्ही तर कोणीच अभ्यास नाही केल्या. मस्त बियरा पिऊन झोपत होत्या. तरी तुम्ही पास झाल्या आणि मी नापास. साल्यावर तुम्ही मला धोका दिला. अबे लाल्या, मला का सांगतेस बे? मी पहिल्यापासून आपल्या शाळेतला हुशार विद्यार्थी आहो. तुला अभ्यास नाही करता आला का बे गण्या भाऊ? बे चला चला आपापल्या मायबापाला सांगू आपण पास झालून तर. अबे 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 माझ्या बापाला जाऊन नको सांगा कोणी. आऊन अबे माझ्या बापाने गरम सलाद करून ठेवलं नाही. नापास झालो तर माझ्या ढुंगणात कुचकतो म्हणे. अबे तुम्हाला माहित नसे भाऊ, माझा बाप पुरा राक्षसाचा अवतार घेऊन ठेवलं नाही घरी. पहिलेच माझ्या मायनं वांग्याची भाजी केलं तर त्याचाही राग माझ्यावरच काढते का गाण. आम्ही का करून बे? आता आम्ही पास झालून तर पेढे तर नेऊन द्यावाच लागेल ना तुमच्या घरी. अबे मला पहिलं अंडरग्राऊंड होऊ दे. मला लपावा लागते. आता लपावा लागते. हो मी चाललो आता जंगलामध्ये संन्यास घेतो भाऊ. आता मी नाही येत बापू घरी. अबे का होते बे 2 दिवस मार खावाचा, तिसऱ्या दिवशी जशीची लंका तशी. बे काय ना हो बे गण्या भाऊ चल. आता नापास झालास म्हणून का झाला? उद्या पास होशील. उद्या पेपर का तुझ्या बापाने ठेवलं होतं? चांगला मोटिवेट करत होत. गण्या भाऊ तू हिम्मत कर. घरी चल घरी. नाही जात बापू घरी, नाही तर पप्पा बनवते मला परी. आणून ठेवलं सलाकीची छडी. छडी पडी गण्या मरी. एवढ्यात जाओ मी जातो जंगलामध्ये. म्हणून म्हणलो होतो अभ्यास करावा म्हणून, पण नाही. चोसले भाजी पासून तुम्हाला वेळ भेटल तवा ना. अबे कार्या आता कोणचा कार्या हो बे? मी चांगली फेऱ्यान लवली लावत आहो तरी भोवतीच्या तू कारास आहेस. टेंग्या